नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी अतिशय महत्त्वाचं न्यूज बुलेटिन या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर काल सकाळपर्यंत जवळपास 1,34,082 मुलाखतीशिवाय उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते आणि मुलाखतीसह जर पाहिलं तर 1,22,387 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले होते. त्यानंतर 8 अखेर आणि अगदी संध्याकाळचा आकडा जर पाहिला रात्री 11चा, काल रात्री 11चा, तर 1,07,254 आहे. 1,07,254 मुलाखतीशिवाय आणि 78,754 मुलाखतीसह पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेला होता, 5 नंबरचा मुद्दा समजून घ्या. उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासून वंचित राहू नये यासाठी अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक 13/8/2026 ऐवजी 16/8/2026 पर्यंत अशी वाढवण्यात येत आहे. म्हणजे पुन्हा 3 दिवसांची मुदत वाढ मिळालेली आहे आणि ही गुड न्यूज तुमच्यासाठी आहे, कारण की जाहिराती अभ्यासण्यासाठी तुम्हाला 2-3 दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत. अगदी तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत जाहिरातींचा अभ्यास करायचा आहे आणि मगच त्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करा. काही गडबड करू नका. मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे. याच्या आधी 2-3 वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं 110% मुदतवाढ ही होणार आहे. त्यामुळं व्यवस्थितपणे जाहिराती पाहूनच प्रेफरन्स द्या. ओके. 2 नंबरचा मुद्दा या ठिकाणी आता पुन्हा वरती जातो आहे. यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात आलेले आहे. उमेदवारांना OTP बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत. ज्यांचे OTPमुळे लॉग इन करणे व प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले असेल त्यांनी कृपया आपले लॉग इन करून प्राधान्यक्रम लॉक करावेत. आजही काही जणांना नेटवर्कला इश्यू येतो आहे, काहींना येऊ शकतो. काहींकडं म्हणजे त्या ठिकाणी जर नेटवर्कला प्रॉब्लेम असेल तर कदाचित जाहिराती त्यांना डाउनलोड देखील झालेल्या नाही आहेत. काल बऱ्याच जणांनी मेसेज केला. उमेदवारांकडून जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम लॉक करण्यात येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळावरील स्थिती सर्वांना लक्षात यावी यासाठी पवित्र पोर्टलवरील होम पेजवर प्रेफरन्स डॅशबोर्ड या अंतर्गत प्राधान्यक्रम स्थिती पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. आपण ते ऑलरेडी पाहिले. तर उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीत जनरेट करून लॉक करावेत, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. आणि त्यामुळं अजून 1-2-3 दिवस व्यवस्थितपणे प्रेफरन्सेस पाहून घ्या आणि 16 तारखेच्या आत म्हणजे 15 तारखेला लॉक करा सगळ्यांनी. एवढं मी तुम्हाला सांगेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी आजही लॉक केलं तरी काही हरकत नाही आहे. ओके. तर सर्वांना ऑल द बेस्ट. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.